आज वटपौर्णिमा आणि माझं पण सकाळी सकाळी आवरायचं चाललंय बघा. इथं आता आमटी बनवायला लागलेलं आहे बघा, कटाची. सगळी सकाळपासून गडबड चाललेली आहे, कारण मुलांचं पण डबे तयार करायचे आहेत, शाळेचं आवरायचं आहे, त्यामुळं पटापटापटा आवरायचं चाललं आहे माझं. आता भाजी बनवण्यासाठी बटाटे चिरून घेतलेले आहेत, तर तोपर्यंत पापड तळून घेतले. सकाळपासून पाऊस चालू झाला आहे आणि त्यामुळं सोलारला पण पाणी तापलेलं नाही आणि लाईटीची पण ये-जा होत होती आणि गिझर पण बंद होता. टेन्शनमध्ये काम करायचं असलं तर ते मग काय व्यवस्थित होत नाही आणि टेन्शन नसलं की मग ते एकदम असं छानपैकी होतं आहे बघा. तर बघा माझ्या पोळ्या कशा होतात ते. आत्ता सध्या तरी दोघांच्या डब्यापुरत्या मी करणार आहे आणि नंतर मग सगळ्या काय असेल ते बघणार आहे. इथं आराध्या शूट करायला लागली आहे, तर मध्येच माझा हात तिच्या कॅमेऱ्याच्या समोर यायला लागला आहे. अजून आमरसची तयारी करायची आहे. आंबे पाण्यात मी ठेवलेले आहेत. भाजी आणि पुरणपोळी नेणार होते, त्यामुळं मुलांचे डबे भरून मी ठेवलेले आहेत आणि पुढची कामं पटापटा करायला मी घ्यायला लागलो आहे. आमरस तयार करून माझा आवरायला घेणार आहे मी इथं. आता आमरस होतं मिक्सरला मी फिरवून घेणार आणि इथं झालं माझं सगळं काम. आता मी वरती आलो आहे आणि इथं सगळं पूजेची तयारी करायला लागलो आहे. नैवेद्य वगैरे घेऊन आलेलो आहे. आता हे छोटं वडाचं एक रोप आहे आणि ते कुंडीत मी ठेवलेलं आहे आणि त्याची तयारी करायला लागलो पूजेची. इथं गणेश पूजन करतो आहे मी पहिल्यांदा, म्हणजे गणपतीची पूजा अगोदर, वडाची पूजा करण्याच्या अगोदर तर हळदी कुंकू लावून अक्षता टाकून गणपतीची पूजा फुलं वाहून करायला लागलो आणि त्यानंतर मग वडाची पूजा करणार. कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण गणपतीची पूजा पहिल्यांदा करतो, त्यामुळं मी गणपतीची पूजा पहिल्यांदा केली आणि मग नंतर वडाला पूजणार आहे. तिथं थोडं पाणी घातलं आणि हळदी कुंकू लावून त्याला वस्त्र घालून कापसाची जी माळ तयार करतात त्याला आमच्या इकडं वस्त्र म्हणतात. मग ते कापसाची माळ वस्त्र म्हणून घालणार आणि त्याला हळदी कुंकू लावून, स्वतः हळदी कुंकू लावून वडाची पूजा आता करत आहे मी. आता सावित्रीने जसं आपल्या पतीचे प्राण वाचवले आणि वडाची पूजा केली, तसेच आपणही म्हणजे वडाची पूजा करतो आहे वटपौर्णिमेला. आपल्या पतीचे दीर्घायुष्य व्हावे म्हणून आपण उपवास वगैरे व्रत ठेवून ती पूजा केली जाते. आता इथं आंबे पण आणलेले आहेत. आंबे नैवेद्यावर ठेवून मी आता ते वडाला पण नैवेद्य ठेवणार आहे. आता सावित्रीचं वाण इथं मी ठेवणार आहे. त्याच्यामध्ये बांगड्या, हळदी कुंकू वगैरे असं आणि मंगळसूत्राचे काळे मणी आणि असं सौभाग्याचं लेणं असतं ते वडाच्या पायथ्याशी ठेवायचं असते आणि तिची ओटी भरून घ्यायची असते. सावित्रीची ओटी पण तिथंच ठेवायची असते, पण माझ्याकडे जागा अपुरी असल्यामुळे मी तिथंच हळदी कुंकू लावून तिथंच खाली ठेवलेली आहे ओटी. प्रत्येक भागाच्या चालीरीती ह्या वेगवेगळ्या असतात, तसं आमच्या इकडं पण वेगळ्या आहेत. तुमच्या इकडं कशा आहेत त्या कमेंट करून सांगा. आता ओटी भरून औक्षण करायचं, वडाचं पण आणि सावित्रीचं पण, आणि मनोभावे पूजा करून नमस्कार करून पूजा संपन्न होते. आता सायंटिफिकली बघायचं म्हटलं तर वडाचं झाड हे दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला ऑक्सिजन बाहेर सोडत असतं, त्यामुळे ते आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देत असतं, म्हणून त्याची पूजा करायची. हा झाला सायंटिफिक रिझन. आता ह्या पौराणिक व चालीरीती काय आहे त्या आपल्या पूर्वजांनी अशा काही त्याची जोड लावलेली आहे की त्याचं सायंटिफिकली खूप महत्त्व आहे. आता इथं दोरा बांधून मी आता 7 फेरे घेणार आहे
मी आता ह्याच्यामध्ये तुम्हाला 2च फेरे दाखवलेले आहेत, कारण सगळे दाखवत बसलं तर खूप लॉंग व्हिडिओ होईल, म्हणून ह्याच्यामध्ये 2च फेरे मी मारलेले आहेत. आता सुवासीन बायकांची ओटी भरायची असते. मग आता आमच्या इथं मावशी आहेत, त्यामुळे मी मावशींचीच ओटी दरवर्षी भरते. आपल्याला जेवढ्या सुवासिनी असतात त्यांच्या ओटी भरायच्या असतात. मावशींची ओटी भरून त्यांना वाण देऊन पाया पडलं आणि त्यांनी पण माझ्या मंगळसूत्रामध्ये ते काळे मणी बांधले आणि त्यांनी पण माझे पाया पडल्या. दरवर्षी त्या पण इथंच वडाची पूजा करतात आणि आम्ही दोघी मिळून करत असतो. पण आज त्यांची कामाची गडबड असल्यामुळं त्या म्हटल्या की तुम्ही पहिला करा आणि नंतर मी येते. असं झालं. आता इथं होती आदिराला मी सांगायला लागलो होतो शिकून घे म्हणून. मी कुत्री आणि मांजरी घेऊन हिमालयामध्ये जाणार घेऊन. असा वाटला ब्लॉग. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. झालं.